कॅच. आज असं चाललो डिकॅथलॉनला भावासोबत जॉबवरून सुटलो आणि तो बोला चल जरा जरा सामान घ्यायचं होतं त्याला. आलोय घेतलंय भाऊनी आता इनर इथे बघूया बघू स्केटिंग स्केटिंग बघायचं भावाला स्केटिंग बघायचे. हा तर ना इथून फिरून इथून तिथून इथं येतोय. सुधार रोशन सुधार. क्रिश पिक्चर मध्ये पण भाऊ ह्याच्याकडे त्याचा पण कुठला कृष्णा आहे रोबोट मध्ये ट्रेन वर चालतो तो. खाली खाली येतात हे क्रिश मध्ये आहे का असं. फक्त आठ भावा घेऊन टाक. भावाने घेतलंय काकांना सोबत खेळायला. ऐकत नाही. रोशन भावा येड लावशील तू. कॅरम होता 8,000चा कॅरम होता. काय वरतीच होता काय वरतीच होता. वन पीस नव्हता चांगला होता. एवढा महाग कॅरम 1200 रुपये बस. अजून करतोय का. चल 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 नेक्स्ट काय घ्यायचंय. गावात भाऊ ऐकत नाही आपला. बघू पोट बघू रे पोट पोट काय 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 जिमला नाही गेलं म्हणून इथेच मारून घेतोस काय. आपण अरे तुम्ही शॉपिंग करायला आला की मस्ती करायला आला. कसा ताळायला चिकन ताळायला ना. चिकन तळायला होईल होईल. किती रुपये घ्यायचं ते तर घेतलंच नाही पण 2 बॅग घेऊन चाललोय. बोलते फुकट आलो बिनकामी खर्च झाला बोलते. आलं सारखं काय करणार मी. 400 रुपये गेले. 400 रुपये गेले जिमची बॅग जिम साठी. हा जिमच्या शूज साठी खास बॅग घेतले. आपल्याकडे येणार आहे. काय बोलतोय. आपले डिझाईन बनवायचे झुपूक झापूक झापूक झुपूक काय. ठीक आहे झाले आता आपली शॉपिंग करून. भावाचा फुकटचा खर्च झालाय जास्तीचा. पाऊस पण गेला आता. पाऊस पण गेलाय. आता भाऊ आपल्या जेवायला देतोय. बघूया निघूया आता निघतोय आपली पोरगी घेऊन. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय.